ठाणे विज्ञानता भटकंतीमध्ये मी विनायक पवार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण ठाणे स्थानकात आलो आहे। निमित्त होतं 3 एकदिवसीय मेगा ब्लॉकचं। रेल्वे प्रशासनाने CST आणि ठाणे येथील फलाट रुंदीकरणाच्या कामासाठी 63 तासांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे। या काळात मुंबईतील लोकल आणि इतर गाड्यांच्या सेवेवर मोठा परिणाम दिसून येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांचे हाल होताना या ठिकाणी दिसत आहे। प्रवाशांनी गरज नसल्यास लोकल ट्रेनमधून प्रवास करणे टाळावे असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी केलेले आहे। ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणाच्या गुरुवारी मध्यरात्रीपासूनच सुरुवात देखील या ठिकाणी झालेली आहे। ठाणे विज्ञानता या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका। ठाणे मध्यवर्ती शहर असून या ठिकाणी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे, लोकसंख्याही जास्त आहे। शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात। त्यामुळे ठाणे स्थानक परिसर सकाळ संध्याकाळ नेहमी गजबजलेला दिसून येतो। ठाणे स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबज पाहायला मिळतो। अनेकदा नागरिकांना येथून मार्ग काढणे देखील कठीण होते, इतकी रहदारी या ठिकाणी असते। परंतु मध्य रेल्वेने शुक्रवारपासून घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे या ठिकाणी दिसून आले। नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती। नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी नेहमी दिसत असत। आज मात्र या ठिकाणी उलट होतं, रिक्षा चालकच प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे।
आता आपण आलो आहोत ठाणे स्थानक जवळील असलेल्या ठाणे बस स्थानकात. या ठिकाणी रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट घराची देखील सोय करण्यात आलेली आहे. खूप सुंदर आणि प्रशस्त बस स्थानक ठाणे पश्चिम या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणाहून तुम्ही कोलशेत, वाघळी स्टेट, घोडबंदर, उपवन, राबोडी, वृंदावन सोसायटी, कळवा, पारसीनगर या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. बस स्थानकाच्या खालीच रिक्षा, टॅक्सी, कॅबची देखील सुविधा उपलब्ध आहे. ठाणे स्थानकाने मेगाब्लॉकच्या निमित्ताने का होईना यावर्षी 3 दिवसाचा ठाणे स्थानक परिसर मोकळा श्वास घेतला हे मात्र खरे आहे. ठाणे स्थानकाचा मेकओव्हरचे कामं देखील जोरात चालू आहेत. ठाणे पूर्वेला देखील ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ठाणे पश्चिम बस स्थानक कसे आहे तसंच किंवा त्याहून वेगळे असे बस स्थानक पूर्वेला देखील आपल्याला बघायला मिळणार हे मात्र नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. असे नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.